नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. भरपूर जणांना माहिती आहे पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला स्वामींचं घर आहे आणि भरपूर जण तिथे दर गुरुवारी व्हिजिटही करतात. तर लोकांचे कॉमेंट्स होते की त्यावर काही व्हिडिओ बनवायसाठी. तर आज आपण मुलाखत घेणार आहोत भावेताईंची. त्यांचं जे स्वामींचं घर आहे ते कसं घडवण्यात आलं, त्याच्या मागे कारण काय होतं, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वात आधी तुमचं नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा. आणि भरपूर जण तुम्हाला ओळखतात, पण जे लोक ह्या व्हिडिओवरती नवीन आज हा व्हिडिओ आपला पाहत आहेत त्यांना नाव सांगा, तिथून मग आपण पुढे सुरुवात करू. ज्यांनी नाव दिलं त्यांचं पहिलं नाव घेऊ. हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नाव अगदी नाम मात्र नाव म्हणजे जागृती भावे. सगळे आता प्रेमाने जागृती ताई, जागृती काकू, छोटी मुलं जागृती आजी किंवा भावे आजी असं सगळेजण खूप प्रेमाने म्हणतात. पण जिथनं प्रेम सुरू झालं, हे प्रेम ज्यामुळे मिळतं आहे त्या स्वामींची पहिले प्रार्थना करू आणि मग आपण पुढच्या गोष्टींकडे वळू. चालेल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खूप छान. भरपूर लोकांच्या लाईफमध्ये इश्यूज जे चालू आहेत, खूप सारे जगामध्ये तर इश्यूज आहेतच आपल्याला माहिती आहे. पण श्री स्वामी समर्थ नाव घेतल्यानंतर ह्या सगळ्यांचं ते सोल्युशन आहे, श्री स्वामी समर्थ. तर आपण पॉडकास्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ ह्या नावाच्या मागे जी पॉवर आहे ती जाणून घेऊया. म्हणजे हे नाव कसं स्टार्ट झालं, कुठून स्टार्ट झालं, त्याच्यावर आधी आपण चर्चा करूया. श्री स्वामी समर्थ म्हणलं की जी एक प्रचंड मोठी ताकद येते, पण लोक अगदी जाता येतं श्री स्वामी समर्थ म्हणतात. हो, सहज म्हणतात, तोंडातनं निघतं. आणि बरेचदा असं आम्ही त्यांना सांगतो की ते हृदयापर्यंत जाण्याकरता थोडं छातीवर, आपल्या हृदयावर हात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतात तेव्हा छातीवर म्हणजे हृदयापाशी आणि पोटावर हात ठेवला तर त्याचा फ्लो खूप चांगला येतो. म्हणजे आपली शारीरिक ती श्वासाची जी गती आहे ती पण आपल्याला चेक करता येते. आणि ही चेक पॉवर म्हणजे पण श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. ओके. आता हे श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री स्वामी समर्थ हा जप हा बाळप्पा महाराजांनी निर्माण केला. ओके. महाराज असताना स्वामींचे जेवढे लाडके भक्त होते त्यातले बाळप्पा महाराज एक खूप लाडके भक्त. अर्थात महाराजांनी कधीच त्यांच्या हातावर ना प्रसाद दिला ना काही दिलं, पण त्यांना कधी त्यांनी दूर नाही केलं महाराजांना. पण तरी त्यांना असं बरेचदा असं व्हायचं की महाराजांपर्यंत मी कसा जाऊन पोचू. तर त्यांना ते खूपच म्हणजे मी ज्यांना महाराजांच्या सगळ्या शिष्यांमधले किंवा भक्तांमधले जे सगळ्यात प्रेमळ किंवा सगळ्यात छान असे जे होते ते बाळप्पा महाराज, त्यांचं एक नाव घेतलं जातं. आणि ते जेव्हा महाराजांच्या जवळ यायचे त्यांना कधी कधी कळायचं नाही की महाराजांना काय विचारू, कसं विचारू माझा प्रश्न. आणि काही वेळेस काही आडकाठी पण त्यांच्या काही प्रश्नांमध्ये निर्माण व्हायची. महाराज समोर असूनही जाता यायचं नाही. मग त्यांनी काय करायचं, तर महाराजांनी जणू काय त्यांना सांगितलं की तू माझ्या नावाचा जप कर आणि त्याचं पारायण पूर्ण कर. आणि मग बाळप्पा महाराज एका मंदिरात गेले. त्याने तिथे श्री स्वामी समर्थ हे शब्द निर्माण केले जणू काही महाराजांना हाक मारण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्या जपाची पूर्तता केली. 1,00,000 वेळा श्री स्वामी समर्थ महाराज असा त्यांनी जप केला. आणि ते महाराजांच्या आणखी जवळ गेले. तर या नावाचा उपयोग त्यांनी त्यांच्या पुरता नाही तर आजच्या सामाजिक सगळ्या गोष्टींकरता तेव्हापासून आजपर्यंत त्या नावाचा प्रचंड मोठा इफेक्ट नक्कीच होतो. आणि गंमत अशी होती की महाराज जेव्हा प्रगट झाले, अर्थात महाराजांच्या प्रगटीकरणाच्या पण 2 कथा आहेत, एकच नाही आहेत. पण जेव्हा महाराज कर्दळी वनातनं खास करून प्रगट झाले ही जी कथा आहे तर त्याच्यातनं महाराज फक्त आले आणि अक्कलकोटला आले असं तर झालं नाही. त्यांनी पूर्ण भारताभराचं परिक्रमा केली. प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतात ते गेले. अगदी वरती बद्रीनाथ, केदारनाथ पासून द्वारकेला असं सगळीकडे ते गेले. आणि प्रत्येक ठिकाणी महाराजांची नावं ही वेगवेगळी होती. अशा ती नावं जर आपण घेत राहिलो तर आपल्याला कदाचित खूप कधी कधी अवघड जाईल. पण इतकी सुंदर त्यांची नावं आहे. काही ठिकाणी त्यांना चंचल भारती म्हणलेलं आहे. अशी बरेच त्यांची वेगळी नावे. पण शेवटी श्री स्वामी समर्थ हा जो इम्पॅक्ट आपल्या मनावरती त्या नावानी म्हणा किंवा त्या
उपासनेनी म्हणा किंवा एखादी जी माळ करताना जो येतो तो म्हणा तो खूपच जास्त आहे. आणि कदाचित तो महाराजांना जास्त भावला पण आहे. त्यामुळे त्या जे कोणी म्हणतं ते महाराज म्हणतात हो मी आहे. जणू आपण एखाद्या कोणाला तरी हाक मारावी आणि त्यांनी सहज त्याचं उत्तर द्यावं. तसंच श्री स्वामी समर्थ म्हणल्यावर महाराजांनी त्याला प्रत्युत्तर ते देतातच. ही ती ताकद श्री स्वामी समर्थ या शब्दांमध्ये आहे. अर्थात आज खूप पद्धती आल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना हाक मारली जाते. आता काही जण स्वामी ओम पण म्हणतात की कोणी एकमेकांना भेटलं की जसं आपण आजकाल हाय हॅलो, तर तसं स्वामींचे जे भक्त आहेत ते समोरासमोर आले की स्वामी ओम पण म्हणतायत. फक्त श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांना मात्र जास्त प्रभावशाली आहे. तर आम्ही त्यांना म्हणतो की स्वामी ओम इतकं छोटंसं नाव न घेता श्री स्वामी समर्थ म्हणा आणि एकमेकांना नमस्कार करा. हा जो इम्पॅक्ट तुमच्या आणि त्याच्या मनावर जो होईल, कारण तुम्हाला तितके सेकंद थांबावं लागेल आणि आणखीन रिलेट व्हाल महाराजांशी, तर स्वामी ओम मध्ये थांबू नका, श्री स्वामी समर्थ म्हणा. आता थोडं काही अक्षरही समजायला सगळ्या गोष्टींना खूप जड जातात. म्हणजे असं अगदी आपण विचार केला तर श्री स्वामी समर्थ म्हणल्यावर कसं हलकं छान एकदम रिलॅक्स वाटतं. प्रश्न किती जड असला तरी श्री स्वामी समर्थ म्हणतानाची जी असं वाटतं मनाला एक शांतता आहे वेगळ्याच प्रकारची. त्या क्षणी काय एक 10 सेकंद असेल, 20 सेकंद, 30 सेकंद, पण असं वाटतं आता जग उरलं नाहीये, आता फक्त श्री स्वामी समर्थ आहेत. ही ताकद त्याच्यात आहे. म्हणून ते अक्षर जड करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे त्याच्या मागे ओम लावणं किंवा आणखीन काही करणं असं न करता ओम श्री स्वामी समर्थ म्हणण्याचा 8 तास कशाला करायचा. श्री स्वामी समर्थ म्हणणं हे आपल्यासाठी सोयीचं आहे. कारण ओम म्हटलं की काय होतं, माणसाचं मन एका विशिष्ट ठिकाणीच फिरत राहतं. अच्छा, म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याला अध्ययन करायचंय, ज्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय, त्यांनी ओम म्हणावं. म्हणजे त्याच्यात जी काही श्वासाची जी प्रक्रिया आहे ती वेगळ्या पद्धतीने हे होते. मग ती त्या माणसाला टेन्शन असलेल्या माणसाला पेलवेल का. बरोबर आहे. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यात ती करण्यासाठी तर आधी श्री स्वामी समर्थ म्हणा आणि मग ओम म्हणण्याची ताकद श्री स्वामी समर्थ मधनं येईल. बरोबर. मग हे सगळं आपल्याला एकमेकांमध्ये रिलेट आहे. महाराजांनी सांगितलंय करा, निश्चित करा. कारण एखाद्या वयानंतर असं पूर्वी म्हणायचं ना की बाबा तुम्ही आता 55-60 नंतर अध्यात्माकडे वयाला हरकत नाही, संसारिक तुम्ही पाश तोडून द्या. तर आज महाराजांचं जे पहिल्यापासून म्हणणं होतं की तुम्ही संसारिक पाश तोडू नकाच नका, आध्यात्मिक पाश आणि संसारिक पाश सायमल्टेनियस कसे चालतील याचं ज्ञान माझ्याकडनं घ्या. त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हणलं की जास्त सोपं आहे. तुम्ही ज्या एखाद्या ठिकाणी गेला तिथे समोर जर कोणी ओम लिहिलेला असेल तर त्या ओमकडे पण माणसाला बघता आलं पाहिजे, कारण तो खूप पॉवरफुल असतो तो शब्द. कारण बरेच जण डोळे मिटून ओम म्हणतात, तर काहींना तो सहन पण होत नाही. अच्छा, तर ते न करता आपण साधं सोपं जे असेल ते निश्चितपणे करावं. श्री स्वामी समर्थ म्हणावं. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप जण असं म्हणतात की मग मी किती माळा करू. हा बरोबर आहे, तो पण प्रश्न. तो एक आट्टा हाच असतो की मी किती माळा करेन. मी 11 माळा केल्या की महाराज प्रसन्न होतील का, 21 माळा केल्या की महाराज प्रसन्न नाही. तर मी अनेकदा असं सांगितलंय की 21 3दा महाराज श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी महाराज प्रसन्न होतात. फक्त किती आत्मीयतेने ते तुम्ही ते म्हणताय ना, ही आत्मीय अत्यंत गरजेची. फक्त त्याच्याभोवती तो प्रश्न फिरता कामा नये ज्याच्यासाठी तुम्ही श्री स्वामी हे चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे. की श्री स्वामी समर्थ म्हणताना जर त्या प्रश्नाचा विसर पडला तर तो प्रश्न 100% महाराजांपर्यंत गेला. आणि हीच तर मोठी पॉवर आहे श्री स्वामी समर्थ या शब्दाची. आणि अर्थात हे सगळ्यांनाच माहिती असं होत नाही. आजकाल कसं महाराज पण एक प्रकारचे सेलिब्रिटी झालेत. पूर्वीपेक्षा महाराज हे जास्त प्रमाणात लोकांच्या दारोदारी, घरोघरी, गाडीवरती सगळीकडे आहेत. पण किती जणांच्या हृदयात आहेत हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. की सगळीकडे दिसतायत, फोटो दिसतायत, चित्र दिसतायत, सगळीकडे गाडीवरती आहेत, त्यांचं ते कुठे गेलं तरी रेकॉर्डिंग ऐकू येतं. श्री स्वामी समर्थ म्हणलं तरी हा आहेत महाराज आहेत. अरे तिथे तर ते 100%, पण आपल्या मनात ते किती रुजलेले आहेत, किती आजपर्यंत गेलेत. मग याच्याकरता महाराजांनी तर आणखीन सोपा उपाय सांगितला की माझं गुरु लीलामृत पारायण कर. म्हणजे त्यातल्या त्या पारायणामध्ये सगळं काही लपलेलं आहे. त्या गुरु लीलामृताच्या पारायणामध्ये जसं गुरुचरित्र पारायण हे केलं जातं तसं गुरु लीलामृत हे देखील पारायण केलं जातं. अच्छा, तो गुरुचरित्र हे पूर्वार्थ आहे आणि गुरु लीलामृत हे उत्तरार्ध आहे. तर तो गुरु लीलामृताचं पारायण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आणखीन महाराज समजायला सोपे जातील आणि खरे महाराज समोर येतील. म्हणजे कोणाला जर समजायचं असेल
तर कारण महाराजांच्या लीला या समजणं अत्यंत गरजेच्या आहेत. जोपर्यंत लीला आणि त्या लीला या काळात तर सगळ्यांना दिसत आहेत, पण त्या काळातल्या लीलांचं आपण माहिती असणं फार गरजेचे. कारण प्रत्येक ठिकाणी महाराजांनी काही एकसारख्या लीला केलेल्या नाहीयेत. पण कधी कधी असं वाटतं की जेव्हा गुरुचरित्र पारायण तुम्ही करता आणि गुरु लीलामृताचं पारायण करता तर कितीतरी लीला या संलग्न आहेत. ओके, म्हणजे गुरूंनी ज्या केल्या, दत्तगुरूंनी त्या संलग्न दिसतात तुम्हाला या गुरु लीलामृतांमध्ये. आणि अशी संलग्नता वेगळ्याच पद्धतीने तुमच्या समोर येते. पण आता पारायणाची जी पण टाइम फेज असते मोस्ट ऑफ सगळी दत्त जयंतीच्या जवळपास असते. बरोबर आहे. तर त्या काळात बहुतेक सगळेजण ते करतात. गुरु लीलामृताला पण तेच नियम पाळायचे जे गुरुचरित्राला पाळायचे. सेम तसेच नियम. ते नियम समोर वरती लिहिलेले असतात पोथीच्या आतमध्ये. पहिला मी म्हणते की त्या पोथीला आदर द्यायला शिका. सगळ्यात महत्वाची कुठेतरी आणून टाकायची, आता ती संपलं तिथे बाजूला ठेवायची, हे आपल्याकडनं होता कामा नये. कारण त्याच्यामध्ये जी पॉवर आहे गुरु लीलामृताच्या पोथीमध्ये, ती पॉवर नुसती पोथी घरात असली तरी ती पॉवर क्रिएट होत जाते. बरोबर, म्हणून तिला प्रॉपर चांगल्या ठिकाणी छान ठिकाणी आणि खूप प्रेमाने प्रत्येक ठिकाणी महाराज आले की प्रेम आलं तर ती निश्चितपणे आली पाहिजे. अर्थात हे मला काय कोणी येऊन असं सांगितलेलं नाहीये, हे सगळं अनुभवात ना किंवा असं म्हणून महाराजांनी कान धरून शिकवलंय. बरोबर, त्याशिवाय असं सहजासहजी ती गोष्ट येत नाही. एखादी पोथी आपल्याला अट्रॅक्ट करते.